हे बाळ सुजित आणि संचिताचं नाहीये, स्वानंदीच आहे. हे काय सांगताय सर तुम्ही? मी खरं तेच सांगतोय ताई. आणि मला स्वानंदी आणि त्यांच्या बाळाला फार काळ लांब राहू द्यायचं नाहीये. मी काही झालं तरी त्या दोघांची भेट घडवून आणणार आहे, कारण हे आमचं कुटुंब आहे. ताई, मी सगळं सांगितलंय तुम्हाला, तुम्हाला तर सगळं खरं कळलंय. मला प्लीज तुमची साथ हवी आहे. द्याल? मी? हो ताई, तुम्ही स्वानंदी आणि बाळाची भेट घडवून आणण्यासाठी मला साथ द्याल का? प्लीज ताई. रूपाताई, रूपाताई इथे पण नाहीयेत. मग गेल्या कुठे? आउट हाऊस मध्ये गेल्या असतील का? ताई, प्लीज मला तुमची मदत हवी. एका मायलेकराची भेट घडवून आणण्यात मला तुमची खरंच मदत हवी आहे ताई. तुम्ही पण आई आहात ना, आईचं दुःख अगदी समजू शकता. ताई, तुम्ही म्हणता ना अर्जुन सारखा रडत असतो, शांतच होत नाही. ताई, त्याच्या रडण्याचं सुद्धा हेच कारण आहे. अर्जुनला सुद्धा त्याची आई हवी आहे, त्याच्या आईला मिस करतो तो. आणि ताई, मी असं ऐकलंय की कुठल्याही बाळाला त्याच्या आईचा स्पर्श जाणवतो, तो स्पर्शच त्याला कळतो. म्हणूनच तर तुम्ही किंवा घरातलं कोणीही त्याला जर घेतलं तर तो शांत राहत नाही, सतत रडतोय, कारण त्याला त्याच्या आईचा स्पर्श हवाय. पण ताई, मी हे जास्त काळ होऊ देणार नाही, त्यासाठी मला तुमची मदत हवी. पण हे सरपोतदार लोक असं का करतायत? स्वानंदीचा मुलगा आपला म्हणून का सांगतायत? कारण त्यांना घराण्याला वारस हवाय. तो जो सुजित आहे त्याला स्वतःचं मूल नकोय, म्हणून ते आमच्या बाळाला स्वतःचं बाळ आहे असं सांगतात. शी, काय माणसं आहे ती? हो ना, म्हणूनच मला तुमची मदत हवी आहे स्वानंदी आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी. हो, पण नक्की काय करायचं? मी सांगतो. तुम्हाला हे घर सोडून जावं लागेल. काय? घर सोडून? म्हणजे नोकरी पण सोडायची मी? हो, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सगळी आर्थिक जबाबदारी घ्यायला तयार आहे मी. मला फक्त तुमची मदत हवी आहे. हे बघा, हे असं सगळं माझ्या डोक्यात आहे. तुम्ही कराल ना मदत? रूपाताई, तनिषा ताई, तुम्ही इथे बाथरूम आहे तिथे जाना प्लीज. हा, रूपाताई इथे आल्या होत्या का? त्या इथे काय येतील? त्या अर्जुनला लॉन मध्ये खेळवत होत्या, तिथे नाही आहेत का? नाही आहेत. मग इथेच कुठेतरी बंगल्याच्या आवारात असतील, तिकडे बघ. इथे नाही. ताई, तनिषा तुम्हाला शोधते. मी तिला सांगितलंय बंगल्याच्या आवारात कुठेतरी असेल, तुम्ही तिथे जा लवकर. आणि प्लीज मी जे सांगितलंय त्याचा एकदा विचार करा. हवं तर वेळ घ्या, पण प्लीज मला तुमची मदत हवी आहे. प्लीज. बरं, तुम्ही जा लगेच. ठीक.
स्वानंदी, बरं वाटतंय का आता? गोळीने फरक पडला ना? तू जास्त विचार करत बसू नको. कशाला टेन्शन घेतेस एवढं? झोप थोडा वेळ, आराम कर. नाही, मणी सर नाही आलेत अजून. मणी सर आल्याशिवाय मी नाही झोपणार. स्वानंदी, मणी सर, मणी सर, अहो मणी सर. स्वानंदी, तुम्ही का हट्ट करता? तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे. मी कुठल्या सिच्युएशन मध्ये तिथे. का सतत फोन करता तुम्ही? तुमचा फोन कोणी बघितला असतं तर काय केलं असतं? मणी सर, अहो मी तरी काय करू? इथे एकतर माझ्या बाळापासून लपून बसली आहे मी, त्यात तुम्ही नाही. मी तुमच्याशिवाय आणि बाळाशिवाय नाही राहू शकत. समजू शकतो. मला आधी राजारामला भेटू द्या. राजाराम, किती लागलंय राजाराम तुला हे? अहो मणिदादा, जास्त काही लागलं नाही. आपलं काम कमाल झालं हे महत्वाचं. राजाराम, अरे तुझे आभार कसे मानू तेच कळत नाहीये. तू आमच्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार झालास आणि हे केलंस. अहो मणिदादा, तुमच्यासाठी काय पण. राजाराम, अरे मणी सर, माझा अर्जुन, माझं बाळ हवंय मला. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. मला माहितीये मी हट्ट करते त्याचा तुम्हाला त्रास होतो, पण माझं बाळ हवंय मला. स्वानंदी, मला तुमची तगमग कळतीये. मला फक्त 1-2 दिवसांचा वेळ हवाय. ट्रस्ट मी, तुमचा अर्जुन तुमच्या हातात असेल. खरंच? काय बोलतोस मणी तू? जे शक्य नाही त्याची खोटी आश्वासनं का देतोयस तू तिला? ती विचार करत बसन, तिला त्रास होतो मग. आई, मी तोच शब्द देतोय जो मी पाळणार आहे. खरंच स्वानंदी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी दिलेला शब्द पाळेन. फक्त आता एका व्यक्तीकडून अपेक्षा आहे. त्या व्यक्तीने जर साथ दिली ना की मग डन. रूपाताई, लवकर भात घेऊन या. किती वेळ लागतो तुम्हाला? हो, आले आले. हा म्हणतो अर्जुन. का म्हणतो? काय हो, तुम्हाला कळत नाही? आज सगळे नोकर सुट्टीवर गेले. घरात जरा काम करायचं तर ठीक आहे. आजच्या दिवसाचे तुम्हाला वेगळे पैसे दे, पगारा व्यतिरिक्त. कळलं? चला वाढा आता आम्हाला सगळ्यांना. काय म्हणतोय अर्जुनराव सरपोतदार? तुम्ही पण खुश असाल ना आता? काय अर्जुनचा बाबा खुश, अर्जुन पण खुश है ना? रूपाताई, काय हे भातावर वरण टाकतात का असं? वाटीत द्या त्याला, प्यायला वरण खूप आवडतं. असतोय ना? अर्जुनराव, जी बाई तुम्हाला घेऊन पळून जाणार होती ना, ती स्वतःच पळून गेलीये. हा, पळून नाही गेलीये, डगात गेलीये. हेच लोक मणी सरांच्या समोर केवढं नाटक करतायत रडायचं, आणि इथे मात्र त्या बाया गेल्याची पार्टी करतायत. उलट्या काळजाचे आहेत सगळे. या तान्यापुराला त्याच्या आईपासून लांब करायचं पाप केलंय यांनी. रूपाताई, काय झालं? आमच्या गप्पा ऐकत उभ्या राहणार नुसत्या? वाढा. अर्जुनराव,
बघताय ना आजी कशा ओरडतायत. आपल्याला असं अजिबात ओरडायचं नाहीये, आपल्याला छान छान बोलायचंय सगळ्यांशी. का नाही ओरडायचं? का नाही ओरडायचं? अरे ह्या लोकांना ह्यांच्या लायकीत ठेवायला हवं, कळलं? पायातली चप्पल पायातच असायला हवी. काय नाही अर्जुन, तू पण ओरड. हे काय शिकवतायत त्या लहान पोराला? अर्जुन जर इथे राहिला तर तो सुद्धा सुजित साहेबांसारखा नालायक होईल आणि अशीच पाप करेल तो. नाही, मी हे होऊ देणार नाही. मी मणी सरांना साथ देईन आणि त्यांनी सांगितलंय तेच मी करेन. अरे सलाड, रुपाताई आज जाऊन सलाड घेऊन या, जा. ठीक आहे. काय असतंय? जरा कामात लक्ष नाही. तुला काय म्हणायचंय? कसं शक्य आहे सगळं? तू काय करणार आहेस? आई, स्वानंदी, एक मिनिट. हॅलो. मणी सर, मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी. पण अर्जुन जर ह्या लोकांमध्ये राहिला तर नक्कीच बिघडेल. पण मी असं होऊ देणार नाही. मी त्या मायलेकरांची ताटातूट होऊ देणार नाही. त्यासाठी नोकरी सोडावी लागली तरी चालेल. मी तुम्हाला नक्की मदत करेन मणी सर, हे माझं वचन आहे तुम्हाला. मणी सर, तिला सांगा ना माझं बाळ. काही नाही होणार. मणी सर. अर्जुन! स्वानंदी, अर्जुन! स्वानंदी काय झालं? अर्जुन, पाणी दे, पाणी. नाही नको, माझं बाळ. अर्जुन! स्वप्न पाहिलंस का? स्वप्न पाहिलं. सरपोतदार साहेबांनी आपल्या अर्जुनला आपल्यापासून खूप लांब नेलंय. स्वप्न पाहिलं. माझं बाळ मला परत हवंय मॅडम. माझं बाळ हवंय मला. मणी सरांनी प्लॅन तर केलाय, पण तो सक्सेस होईल की नाही याची भीती वाटते. माझं बाळ हवंय मला. सगळं नीट होईल. झोप आता थोडा वेळ. माझं बाळ. मॅडम, पहाटेचे 4 वाजले. असं म्हणतात पहाटे. असं काही नाही, असं काही नाही. उगाच मनात नको ते शंका आणू नकोस. सगळं नीट होईल. नक्की ना मॅडम? हो, सगळं. माझं बाळ माझ्या जवळ परत येईल ना? स्वानंदीला इतकं वाईट स्वप्न पहाटे का पडलं असेल? गुड मॉर्निंग डॅड. सुप्रभात. वा, आज एकदम रिलॅक्स दिसताय. येस डॅड. पण डॅड, मला असं वाटतंय की आज मीच नाही, तुम्ही रिलॅक्स दिसताय. रादर आपण सगळेच रिलॅक्स असू. आपलं इतकं मोठं टेन्शन जे गेलं या घरात ना, या घराला लागलेली पनवती गेली या घरात. हा, खूप दिवसांनी सगळं अशी प्रसन्न वाटते. अरे, आज तनिषा ब्रेकफास्ट करते? मला माहित नव्हतं. तनिषा, लवकर दे, भूक लागली. हो हो, आणते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. क्या बात आहे. डॅड, बघा, पॉम्पणच प्रसन्न वाटते. मग असणारच ना. अरे आज तनिषा ब्रेकफास्ट बनवतेय, माहितीये का? हो. तनिषा, लवकर आण ग ब्रेकफास्ट, भूक लागली इथे सगळ्यांना. हो, आणते. हे काय, मणी कसा आला नाही अजून? अरे मणी, ये ना. साहेब, काय झालं? फोन करून बोलावून घेतलं. हा काय नाही, एवढ्या लवकर सकाळी उठून ब्रेकफास्टला येणारा मणी अजून आला नाही म्हणून जरा काळजी वाटली मला. बस ना तू, बस. नको,
ये म्हणे. नाही नको साहेब. सुजितराव, तुम्ही जरा या खुर्चीवर बसता का? मणीला तिथे बसवायचंय. डॅड, सुजित प्लीज. ये बस बस. मणी, तुझे डोळे असे लाल का दिसत आहेत? आणि तुझ्या डोळ्यात अश्रू का? स्वानंदी आणि आईची आठवण येते. मणी, स्वतःला सावध. सरप्राईज. मणी, हे मणी, मला कळतंय की दुःखात आहेस, तुला वाईट वाटतंय, तुझी बायको आणि तुझी आई या जगात नाहीये म्हणून खचला आहेस. ठीक आहे ना, सकाळी सकाळी ब्रेकफास्टच्या टेबलवर रडत नको बसूस यार. सगळी निगेटिव्हिटी पसरते घरात. सॉरी. तनिष, वाढतो. मी नवीन डिश ट्राय केली आहे, म्हणजे पहिल्यांदाच बनवली आहे, सो प्लीज टेस्ट करून सांगा मला. वाव, इट्स लुकिंग यम तनिष. बस. खा. खाऊन सांगा ना कसं झालंय. वा, छान झालाय पास्ता. असं वाटत नाहीये पहिल्यांदाच बनवलायस म्हणून. मस्त झालाय हा. अरे मणी, तू पण घे ना. तनिषा, तू घे ना. हो काका. शालिनी मॅडम, शालिनी मॅडम. काय झालं? एवढ्या सकाळी सकाळी कशाला ओरडतेस? गावावरून फोन आला होता. माझी आई गेली. मला गावी जायला लागेल मॅडम. अगं, तू अशा गावी अचानक गेलीस तर अर्जुनला कोण सांभाळणार? अहो शालिनी, काय बोलताय तुम्ही? तिची आई गेली आहे, त्यांना जावं लागेल. आणि तुम्ही आहात ना अर्जुनला बघायला, तुम्ही सांभाळा. नाही नाही, काय चुकीचं बोलतेय मी? हा, ही अचानक अशी गावाला गेली तर अर्जुनला कोण बघणार? दुसऱ्या बाईची सोय हेपर्यंत मी हिला सोडणार नाही. आणि काय ग, किती दिवस जाणार आहेस गावाला? माहिती नाही मॅडम, माझी आजी एकटीच असते गावी. तिची सोय बघावी लागेल मला. कदाचित मी परत कधीच नाही येणार. काय? कधीच येणार नाही? अगं, मग आमच्या अर्जुनचं काय? नवीन बाई मिळाल्यावर तिच्याकडे रुळायला वेळ लागेल ना थोडा तरी. ते काही नाही, नवीन बाई मिळाल्याशिवाय तुला सोडणार नाही मी. मावशी, अगं मी आहे ना, मी अर्जुनला सांभाळेन. तू प्लीज टेन्शन नको घेऊस. हा, मी बघते. अर्जुन, अरे वा. तनिषा, थांब जरा. डॅड, नाही, तनिषा म्हणते ती बाळाला सांभाळेल, पण तिचं स्वतःचं कॉलेज असणार. ती दिवसभर कुठे असणार आहे घरी बाळाला सांभाळण्यासाठी?
मला असं वाटतंय की अर्जुनला सांभाळण्यासाठी आपण एखादी आयाच बघायला हवी. हो ना मॉम? सुजितराव, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. दुसरी आया शोधावी लागेल. त्याची काहीच काळजी करू नका साहेब तुम्ही. माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत, त्या आया म्हणून काम करतील. त्यांचं नाव लीला आहे. मी त्यांच्याशी बोललीये आणि ते हे काम करायला तयार आहेत. ते खूप छान काम करतील. हा, वयाने जरा मोठे आहे पण अर्जुनची चांगली काळजी घेतील. त्या अर्जुनला अगदी आजीसारखं सांभाळतील. लीलाबाईंना खूप वर्षाचा अनुभव आहे मुलं सांभाळायचा. त्यांच्याकडे वाढलेली मुलं खूप मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर कामं करतायत साहेब. लीलाबाईला आया म्हणून काम देण्यासाठी खूप मोठे मोठे लोक पैसे देतात. लीलाच्या स्पर्शात जादू आहे. लहान मुलं तिच्याकडे गेल्यावर अगदी शांत होतात. मी पण आयाचं काम त्यांच्याकडूनच शिकली आहे. आतापर्यंत तर लीलाबाई यायला हव्या होत्या, अजून कशा आल्या नाही? त्या लीलाबाई अजून कशा आल्या नाही?